जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण कांदा लावण्यासाठी वावराची केलेली मशागत कशी करायची, काय केली, काय करत आहोत, तर हे बघणार आहोत. तर तुम्ही हे बघू शकता की हे जे रान आहे ते या रानामध्ये पहिलं ऊस होता. ऊसाचा रान आहे. हा ऊस गेलेला आहे आता रसवंतीला. तर यानंतर आपण यामध्ये कांदा लावणार आहोत. कारण आता गहू जर पेराय गेलं तर खूप लेट होईल. तर त्यामुळे कसं आहे, थोडं विचार केला की कांदा लावावा, म्हणून या वावरामध्ये आपण कांदा लावणार आहोत. तर कसं आहे बघा, आपण याच्यामधली पाचट फुकून देऊन त्याच्यातल्या थोड्याफार मोठ्या जे कांड्या होत्या लांब लांब ऊसाच्या ते वेचून घेतल्या आणि त्यानंतर याला रोटर मारून टाकलं. रोटर मारल्याच्यानंतर कसं आहे, रान एक थोडाफार मशागत झाली. त्यानंतर असं वकरून घेत आहोत. हे बघा उभाट्या तिकडं आऊत चालू आहे, वकरणी चालू आहे. हे वकरून घेतल्याच्यानंतर आपण यामधले काय करणार आहोत, हे जे काही कांड्या आहेत, हे जे काही अशा कांड्या आहेत हे वेचून घेणार आहोत. हे जे कांडे आहेत ते आपण वेचून घेणार आहोत. त्यामुळे कसं होणार आहे की नंतर कांदा लावताना एकतर त्रास होणार नाही, आणि कांदा लावल्याच्यानंतर जे आपण निंदन करतो, खुरपणी करतो, त्यावेळेस कसं आहे, असं जर हे कांड्यांना लागलं, आपण कांडी काढायला जातो, मग ते काढल्याच्यानंतर कसं होतं की त्यासोबत 2-4 कांदे निघून येतात, मग ते काहीच होत नाही. त्यामुळे कसं आहे, त्याआधी आपण हे कांड्या जर वेचून घेतल्या तर एक तर रान पण निर्मळ होईल, चांगलं नीट होईल, आणि आपल्या वावराचं थोडं हे पण होऊन जाईल. त्यामुळे कसं आहे, हे आपण कांड्या वेचून घेऊ, आणि कांड्या वेचल्याच्यानंतर मग आपण हे करू. यामध्ये आपण जसा गव्हाला सारा मारतो ना, तसा सारा मारू. आणि सारा मारल्याच्यानंतर त्यामध्ये कसं करायचं, सारा मारून घ्यायचा बारीक बारीक लहान लहान. आपण जसं लसणासाठी गादी वापरू करतो तसा गव्हाचा जसा सारा मारतो, की समजा गव्हाचा सारा मारतो तसा सारा मारून घ्यायचा. आणि सारा मारल्याच्यानंतर कसं आहे, आपण भिजवायचं त्याला, आणि त्यामध्ये कांद्याचं रोप लावून टाकायचं. तर असं नियोजन आहे बघा आपलं. तर ऊसाच्या रानामध्ये कांदा चांगला होतो का नाही, किंवा कसा होईल काय नाही, जर तुम्हाला माहीत असेल तर ते काही मार्गदर्शन करा. कारण यावर्षी कांदा पहिली वेळेस लावत आहे मी, तर थोडं मार्गदर्शन केलं तर खूप चांगलं होईल. तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला जसं माहीत असेल तसं काही सांगा, कमेंटमध्ये मला नक्की कळवा की काय माहीत आहे काय नाही, याविषयी कांदा चांगला होईल का नाही, नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो. जय जिजाऊ जय शिवराय.